तिथे मुंबईत आम्ही वेगवेगळ्या मालक आहोत. आम्ही मुंबईकर आहोत. पश्चिम महाराष्ट्र असेल इतर गोष्टी असतील ते पण आमचे मोठे बंधू आहेत. पण सर्वांना विनंती करून सांगतो, ग्रुपवर बोलताना फोन करताना एखाद्या एरियाचं नाव घेऊन कोणाला चुकू नका. कारण प्रत्येकाला क्षेत्राचा याचा अभिमान असतो. आणि याच्या पुढे नितीनाबा शेवाळे असतील किंवा उदयदा असतील, धनय टाके असतील, विलास पवार असतील, दत्ताजी गायकवाड असतील आणि मुंबईची सर्व आमची कमिटी जो काही खरेदीयुक्त व्यवहाराचा विषय असेल किंवा नवीन वेळेच्या कराराचा विषय असेल याच्यावर मी चर्चा करणार आहे. आणि सर्वांना विनंती आहे, जर एखाद्या व्यक्तीला फोन करत असेल तर जाणून मधून आपण जर डबल ट्रोल करू नका, जेणेकरून वाद मोठा होईल. मगच विषय मला अभिषेकने सांगितलं होतं तर काही बोलू नका. पण विलास पेलवांशी आणि राहुल शेठशी माझं बोलणं झालेलं आहे. ते थोड्या दिवसानंतर आपले कम्युनिटी काही मेंबर लोक आणि घाट्यावरची काही मेंबर लोक आपण बसून ठाण्यानगर, पालघर आणि मुंबई यांचा जो विषय आणि पश्चिम महाराष्ट्र जो विषय बसून करावा लागेल. कारण काय होतं, मुंबई पण पश्चिम महाराष्ट्रामध्येच आहे. त्यामुळे त्यांच्याकडे पहिला नसता शेपूट नसतो अशी व्यक्ती पण जी नावाने मोठे बैलगाडा मालक किंवा त्यांचा चांगले वरिष्ठ बैलगाडा मालक आहेत याला घरी बसून ट्रोल करतात. त्यामुळे कोण बोलतो कोण ट्रोल करू समजत नाही. आणि एकाने ट्रोल केलं तर सगळे लाईनशी ट्रोल करतात, जेणेकरून त्या बैलगाडा मालकाचा अपमान होईल. मी पश्चिम महाराष्ट्रातील लोकांना विनंती करतो, सर्वांना विनंती करतो आणि मुंबईच्या लोकांना विनंती करतो का आपसमध्ये एखादा मोठा वाद होईल असं काही एकमेकांना ट्रोल करू नका. ही काही छोट्या मोठ्या गोष्टी झाल्या असतील त्या आम्ही सर्व कमिटी ते मेंबर आणि कमिटी नगरपालिकेची आणि पश्चिम महाराष्ट्र एकत्र बसून ते भेटू. धन्यवाद.